कोणते विधी कोणते कर्म नसते असे आपले विचित्र कर्म असतात. आता काय काय कर्म असे असतात पहा. 6 चोर पकडले, किती त्यांना शिक्षा काय दिली? एक मोठा पिंजरा आहे लोखंडाचा, ह्या आपला मंडप आहे त्याच्यापेक्षा मोठा. त्या पिंजऱ्यात टाकले आणि कुलूप लावलं. 3 दिवस त्यांना काहीच नाही, पाणी नाही, संडास तिथं काही करा. जमलं का? मग इकडं काय केलं त्यांनी? 21 कुत्रे बांधून ठेवले. त्याला पाणी नाही आणि खायला बी नाही. मग 3 दिवसानंतर ते कुत्रे त्या पिंजऱ्यात सोडले. मग ते कसे पिसळले होते? 3 दिवसाची उपाशी, पाणी बी नाही. मग ते पिंजऱ्यात सोडल्यानंतर एका एकाला किती कुत्रे तोडून लचके तोडू त्याचा जीव गेला. कुठं पळते कुठे. संध्याकाळी फक्त हडकं राहिलं. 21 कुत्र्यांचा फक्त नाश्ताच झाला. म्हणजे अशी शिक्षा. म्हणजे हे कर्म आपण जोडलेले आहे ते भोगावेच लागतात. असे जटिल कर्म आहेत. तर हे संपवण्यासाठी परमेश्वराने हे विधी सांगितलेले. ते कुठे बी नेलं तर काय ऐकत नाही बाबा. काय थोडस वर घ्या बाबा, थोडस माईक वर घ्या बाबा. आणि सगळ्यांनी तुमची आशा लागली बाबा ऐकायची, आणि काही समजून राहिलं. आणि ते बाकीचे म्हणते आता मी कसं सांगू बाबाला. अरे मी सांगायला जातो बाबा, तुम्ही थोडस माईक वर करा बाबा फक्त बस. हे अनेक असे आपले समुद्रा एवढे कर्म आहेत. समुद्रासारखे कर्म आहे आपले. म्हणजे पाण्याचे थेंब समुद्रात किती असतील, किती पाण्याच्या थेंबाने आपला समुद्र भरलेला आहे. तर आपले पाप, आपले अनिष्ट, आपली अयोग्यता, आपल्या चुका, आपले गुन्हे हे समुद्रा इतके आपण गुन्हेगार आहोत. इतके आपले गुन्हेगार आहोत. ते माईक जर वर धरला बाबांनी काय येतं सर्वांना. इतके आपण गुन्हेगार आहोत. आता येते का ऐकू येते सगळ्यांना? ते बटन फिरवण्यात थोडा फॉल्ट होते. अंदाज पंचे कोणी किती फिरवा त्याच्यावर आकडे असतात, त्याप्रमाणे फिरवा लागतात. तर असे कर्म आपल्याला ह्या जन्मातच संपवावे लागतात. हे जन्म जर आपला हुकला तर कोणताच जन्म आपले कर्म संपवायचा नाहीये. मग हे जे 84 लाख जन्म आपल्याला येतात हे कर्म संपवण्यासाठीच आहेत. ते कर्म संपवण्यासाठीच आहेत. ऐकू येते ना पाठीमाग सगळ्यांना? जास्त ऐकू? तर हे आपले कर्म संपवण्यासाठीच आहेत. म्हणजे हे आपले कर्म भोगून संपवायचे म्हणलं तर मुंगीच्या पावलानं संपतात. म्हणजे जोडायचे म्हणलं तर विमानाच्या पावलानं जोडले जातात. इतका फरक आहे. म्हणून हे कर्म भोगून संपवायचे म्हणलं कधी संपत नाहीत. एक कर्म भोगे पण लाखो कर्म वाढलेले असतात जास्ती. म्हणजे दुकान टाकलं, 1000 रुपये नफा झाला, पण 1 लाख रुपयाचं देवा सामाना नाही, पैसेच नाही. ते उसने काढावं लागले 50,000. दुसऱ्या दिवशी बी तसंच झालं. म्हणजे असं जीवाच्या कर्माचं सूत्र चालू आहे. म्हणजे भोगून कर्म नसायचे म्हणलं तर संपतच नाही, कसेच नाही संपत. म्हणजे एखादी विहीर असते, एक मोटर लावली
पाणी लेवल सोडत नाही. 2 लावल्या 5 लावल्या पाणी संपतच नाही. म्हणजे असे आपले कर्म भोगून संपत नाहीत. मग त्याला काय करावं लागते? जितकं पाणी उपसतं त्याच्या 10 पट खालून येऊन राहिले. मग एखादा बुद्धिवान काय करतो, त्याला खालून ज्या ठिकाणून पाणी येतं ना विहिरीत, त्यात एक सिमेंटचं पोताड्याचे बोळा घालून देतो जोरात दाबून बंद करू. आणि मग एक मोटर लावली तरी एका दिवसात पाणी खलास. तसं आपले जे नवीन कर्म आहे हे बंद केल्याशिवाय पहिले कर्म संपतच नाही. नवीन लाखोपट कर्म वाढून राहिले आणि 1 पट नासून राहिलो आपण. हा फरक पडतो. म्हणून हे 84 लाख जन्म किती बी झाले तरी एका जन्मात मनुष्य जन्मात केलेले कर्म संपत नाही, अशी मी सांगितली हे आत्ताची. त्या चोरांना शिक्षा काय दिली? ह्या कर्माची फळं अशी जे आहेत अशी असंख्य आहेत. हे तर नॉमिनल सांगितलं मी, ह्याच्यापेक्षा भारी भारी दुःख ते सांगू शकत नाही. परमेश्वर म्हणता ह्या जीवाने एवढे कर्म केले आणि त्याला काय भोगावं लागतील दुःख, हे जर आम्ही वर्णन करून सांगितलं तर जो ऐकणार आहे ना तो जाग्यावर झटकावून मरून जाईल. ऐकायला सुद्धा एवढे भयाने, मग भोगायला किती असते. मग ह्याचा विचार ह्याच जन्मात करावा लागतो, नंतर चान्स नाही आहे. दुसऱ्या जन्मात डोकं बी नाही, बुद्धी बी नाही, कपडे बी नाही, वाचा बी नाही, भजन बी नाही, आरती बी नाही, काहीच नाही. कोणताच विधी नाही करू शकत. फक्त एकच प्राणी देवाची पूजा करतो, मधून अधून पाणी टाकतो, देवाला पाणी घालतो. बाकी दुसऱ्या कोणत्याच जन्मात देव नाही आहे. म्हणजे यानं जीवाला मोक्ष भेटू शकत नाही. मनुष्य जन्मातच ही संधी आहे फक्त. आणि मनुष्य जन्मच माणूस येड्यात. जसं एक मोठा किल्ला असतो, तट असतो 10 एकरचा, एक आंधळ त्यात अडकलेला असतं. त्याला एवढंच माहीत असतं की दरवाजा आहे कुठतरी. पूर्ण भिंतीला धरून 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 दिवसभर लागतो, दरवाजा काही येत नाही. बरोबर दरवाजा आलेला असतो आणि त्याला खाजव येते आणि चाललं 1 सेकंदात दरवाजा गेला मागे, परत चेक कर, पुन्हा गुम. असा माणूस 84 फिरतो, कुत्र्याचा, मांजराचा, डोकाचा, किडा, मुंगी, झाडं, झुडपं, आणि एकदा मनुष्य जन्मात येतो आणि मनुष्य जन्मातच त्याला खाजव येते. कसं ते पहा, बाकीचे प्राणी जसं असेल तसं खातात, पण माणसाचं कसं आहे, चांगलंच लागत, हे नको ते नको. डोकराचं पिल्लू कधी म्हणत नाही आईला मला काय पाहिलं नाही, बापाने मला काही ठेवलं नाही. पण माणसाची जन्मात लगेच सुरुवात होती, लगेच सुरू. ते म्हणत नाही कधी माझे कपडे फाटले, मला कपडेच नाही आहे, कोणावरच भार नाही आहे. ते निसर्ग नियमाने बरोबर वागतात, पण माणसात आल्यावर त्याच्या अंगात येते. म्हणजे आपले एवढे पाप आहे. पहिल्या युगात एकच अवतार झाले, दत्तप्रभू अवतार झाले, तर 16 वर्षे ते ज्ञान चाललं. किती? 16 लाख वर्ष. 16 लाख वर्ष. किती? 16 लाख वर्ष. 16 लाख वर्ष ते ज्ञान पुरलं, तितका जीवांचा उद्धार झाला. आणि नंतर ज्ञानात भेसळ झाली. नंतर गोपालकृष्णाने अवतार घेतले. आपण त्यावेळेस सापडलो का दत्तप्रभूच्या याच्यात? सापडलो का? कसा त्याला कट मारला बरोबर आपण. म्हणून मी दिसतोय तुम्हाला, मी कट मारून आलो. आता आपण सगळे एकाच लाईनीत आहे समजा. नंतर गोपालकृष्णाचे अवतार झाले. गोपालकृष्णाचे अवतार झाल्यावर काय झालं? 8 लाख वर्ष ते ज्ञान चाललं. गोपालकृष्णाचे अवतार झाले, पांडव उद्दगले, अनंत उद्दगले गोपालकृष्णाच्या ह्याच्यात. आपण सापडलो का? नाही. सापडलं असतं तर दिसलो असतो का? नाही. आणि असलं बी तर कवाच्या पार्टीत होतो. म्हणून सुटलं त्याला बांधा.
हा म्हणणं चालू होतं. म्हणजे अशामुळं आपण वाहत आलो. आता ह्या कलियुगात 3 अवतार झाले. किती? 3 अवतार. म्हणजे पहिल्या युगातले आपले कर्म जेवढे होते त्याच्या दुसऱ्या युगात आणखी किती पट कर्म वाढले आपले. बरोबर. आता तिसऱ्या युगात किती पट कर्म वाढले आणि आता चौथ्या युगात किती पट वाढले असतील आपले कर्म. आता लिमिटच्या बाहेर गणतीच नाही त्याची. म्हणजे हे कर्म कधी संपणार. म्हणून असा पाप करत करत जो सगळ्या अवताराच्या ज्ञानातून बी कट मारून आला कलियुगात, तर त्या कलियुगात ज्यानं जन्म घेतला त्याला एक बक्षीस आहे. हे कलियुग संपल्यावर त्याला 60 लाख वर्ष नरक आहे. किती? 60 लाख वर्ष. जास्त नाही आणि कमी बी नाही. पण कृतयुगाचे 32 लाख वर्ष अधर्म केले म्हणून खाली आला. त्रेतायुगाचे 16 लाख वर्ष अधर्म केला म्हणून खाली आला. धर्म केला का नाही. म्हणजे 16 आणि 32 किती झाले? किती? 48 लाख वर्ष झाले. म्हणजे असे कलियुगासारखे किती युग? 12 युग कलियुग झाले. परवडतंय ना. मग त्याच्यानंतर त्याच्यात बी अधर्म केला तर द्वापार युगात आला. म्हणजे किती झाले? द्वापार युगात बी अधर्म केला म्हणजे 48 आणि 12, 48 आणि 8, 48 56. फक्त कलियुग राहील. मग कलियुगात काय म्हणे? असे 56 गेले. 56 गेले ना. 56 वायाला गेले. 56 लाख गेले. कोणाचे गेले? आपल्याला गेले. आणि हा दुसऱ्याला म्हणतो अरे स्वतःचे गेले 56. आणि आता 56 वर्षे बी जाणार आहे. किती जणांचे गेले? 56. आताचे बी 56 गेले. 56 वर्ष गेले. आणि आता 56चीच वाट बघतो आज. हा जमल का असं? म्हणजे भूलमध्ये राहू नका. तत्पर कामाला लागा तर जमते. तर हे 48 आणि 8 56 लाख वर्ष. आणि कलियुगात आता 3 अवतार झाले तरी बी ऐकत नाही. चक्रधर स्वामींनी तर एवढा आटापिटा केला जीवाचा, या जीवांना उद्धारण्यासाठी. आणि ते होऊन बी आणि 800 वर्ष झाले तरी अजून आमचं राहिलेलंच आहे. आमचं अटकलेलंच आहे. हे मोकळं कधी होते? 56 लाख वर्ष गेली तरी मोकळं नाही झालं. आता मोकळं होणार आहे का जास्ती गुतत जाणार आहे? जास्त गुतत गेलं. सांगा. झाड जेवढं जुनं होईल तेवढं जास्ती मोळ्या खाली जातील का कमी जातील? जास्त. हा तर उलट काम होतंय ना. पण ह्याचं लक्ष, त्याला भूल आहे अशी की आपण मोकळं होऊ. मोकळं होत नसते. त्याला ज्ञान पाहिजे. ज्ञानाशिवाय मोकळं होऊ शकत नाही. त्यासाठी 4 युग गेल्यानंतर, 4 युग बी यानं अधर्म केला तर ह्याला 60 लाख वर्ष नरकात जावं लागतं. किती? 60 लाख वर्ष अधर्म केला 4 युगात, म्हणून कंटिन्यू 60 लाख वर्ष नरकात जावं लागते. कमी नाही आणि जास्त नाही. म्हणून ते चुकवलं पाहिजे आपल्याला. आता शेवटचीच गाडी ही. आता लगेच मनुष्य जन्म येणार आहे का आपल्याला? नाही. 84 लाख जन्मात नाही. 84 लाख जन्म म्हणजे एक वर्षाचं एक जन्म धरलं तर किती होते? 84 लाख. धरा किती वर्षाचा धरायचा एक जन्म? कधी येईल माणसाचा जन्म? त्यात मुसलमानाची बायको झाली तर आलं माणसाचा जन्म. चांगलं आहे का? कोणता देवन कोणतं काय सांगा. म्हणजे आहे हे जन्म आता संधी साधा. हे शेवटचं जन्म. ही शेवटची गाडी. सीट नाही भेटली लटकून जा, पण मुक्काम 84 करू नका. कारण सगळे प्राणी कापायला चालले.
त्या डोंगराला आग लागते तर सगळे झाडं जळून जातात. त्याला पळता बी येत नाही कुठं, इतकं चटके बसतात. तर जळून जातं पण पळता येत नाही कुठं, वरडता बी येत नाही, तोंड नाही. असे बांधून दुःख भोगवले जातात. म्हणून हे सगळे दुःख परमेश्वर म्हणतात मी माफ करतो, पुरे माफ करतो, फक्त एकाच जन्मात, फक्त एक जन्म मला द्या. म्हणजे कोणता जन्म द्या? हे माती, फक्त माती, माताडी ही पंचमहाभूताची माती. आणि आपण काय करणार? त्याची मातीच करणार आहे. नाही केली तरी होणार आहे. किती रुपये दिल्यावर म्हातारपण येणार नाही? किती काय काय किती स्टेट असल्यावर म्हातारपण रोखले जाईल? मोलच नाही त्याचं. रोखले जाईल का? नाही. म्हातार होणारच आहे, बिमारी येणारच आहे, आणि एक दिवशी जाणारच आहे, आणि माती होणारच आहे. मग नेमकं काय सांभाळलं? काहीच नाही. नुसती बॉडी सांभाळली. शरीर 1000 एकर जमीन आहे, नुसती सांभाळली. तसं परमेश्वराने ही बॉडी इतक्या किमतीची दिलेली आहे परमेश्वराने, पण आम्ही काय केलं? आयुष्यभर रात्रून दिवस काम केलं, आटापिटा केला, आणि नुसती बॉडीच सांभाळली का? याच्यापेक्षा वेगळं काय केलं? काहीच नाही केलं. तुम्ही सांगा. काहीच नाही. हा, नुसती बॉडी सांभाळली ना. म्हणजे अन्नाची माती, किती अन्नाची माती झाली माहिती का? रोज 2 किलो, 3 टाइम म्हणल्या. बरोबर आहे. कमीत कमी झालं बघ. तेवढं बरोबर आहे. सहज तेवढं आहे. 3 टाइम म्हटलं 2 किलो झाले. 2 किलो. 1 वर्षाचं किती होते? जोक नाही हा, 700 काम आहे हे. 720. 10 वर्षाचं किती होते? म्हणजे 7 क्विंटल झालं 1 वर्षाचं. 10 वर्षाचं 70 क्विंटल झालं. म्हणजे हे 2 गाड्या, पाणीची गाडी आहे ना, ह्या 2 भरून 10 वर्षाचं. 10 वर्षात 2 गाड्या, आणि 50 वर्षात लिमिटच ह्या 10 पिकअप एका एकाने माती केली. आणि 24 तास सेवा. कोणती? संडासची फॅक्टरी. आपण काय कमवलं? अहो, त्या म्हशीचं तरी सारवाय कामी येतं, पण आपली तितकी बी लेवल नाहीये. रोज म्हशीच्या शेणानं सारवा तुम्ही, आणि पाहुणे आल्यावर पा त्याला वाटतं इथंच मुलगी देऊ आपण. मग पुन्हा त्या पाहुण्याला बोलवा आणि आपल्या शेणाने सारवा. 3 दिवस लागू पाठ, आणि बोलवा पाहुणे. अहो पाहुणे बसा ना. म्हणजे आपली एवढी लेवल आहे, ध्यानात ठेवा. खालच्या स्तराची लेवल. हा, कोणत्याच प्राण्याची एवढी लेवल नाही. काहीच काम नाही. जर आपल्याला ह्या जन्मात परमेश्वर नाही मिळवता आला, तर माणसासारखा पापी जगात कोणताच प्राणी नाही. म्हणून गोपालकृष्ण अर्जुला म्हणतात, तू जरी सर्व प्राण्याहून अति पापी असलास, आहेच, पण देव आहे म्हणत नाही, त्याला राग आला असता अर्जुनाला. सगळ्या प्राण्याहून अति पापी असलास तरी या ज्ञानरूपी नौकेने सर्व पापरूप समुद्र तू सहज तरुण जाची. कशाने? ज्ञानरूप नौकेने. म्हणजे परमेश्वराचं जे ज्ञान आहे, परमेश्वराचं ज्ञान, बाकीच्याच नाही. परमेश्वराच्या ज्ञानाने आपले कर्म भस्मसात होतात. ब्रह्मविद्या ज्ञान झाल्यावर संपूर्ण कर्म समूळ नाश होतात, असं गोपालकृष्ण अर्जुनाला सांगतात. म्हणून द्रव्यमय यज्ञपेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. ज्ञान नसलं तर परमेश्वराचा आपला काही संबंध येऊ शकत नाही. 5 पक्वान वाढलेले, पण आपल्याला माहितच नाही हे खावं लागतं, मरून जाईल भूक लागून. आणि माहित असलं तर, नसलं तर कुटुंबी मिळून बनवून घेईल. हा, तसं परमेश्वर आपल्या सोबत कायम बी असले, पण आपल्याला जर त्याचं ज्ञान नसलं तर त्या परमेश्वराचा आपल्याला काहीच फायदा होणार.
आणि परमेश्वर आपल्या जवळ आहे बी नाही बिलकुल, पण आपल्याला जर त्या परमेश्वराचं ज्ञान झालं तर आपण कुठून बी परमेश्वर मिळवू शकतो असं येते. म्हणून हे ज्ञान मिळवण्यासाठी हे जन्म, माणसाच्या जन्मात बुद्धी दिली, वाचा दिली, शक्ती दिली, हात दिले, पाय दिले, डोळे दिले. हे JCB आपल्या हातावरून काढलेले आहे. आपल्या मशीनवरून ह्या सगळ्या मशिनरी जगात तयार झाल्यात. माणसाच्या मशीनवरून कॅमेरे झाले, डोळ्यातून झाले, TV झाले, हे सगळे मशिनरी माणसाच्या मशीनवरून तयार झाले. तर माणसाचं मशीन कोणाला बनवता आले का? बनवा म्हणावं. म्हणजे असं परमेश्वर जे सांगतात ते 100% आपल्या फायद्यात सांगतात, पण आपण त्यात कट मारतो, आपण त्यात पर्याय काढतो, तर आपणच डुबतो असं आहे. पांडवांचं असं कधीच नव्हतं. देवाने सांगितलेलं पहिलं काम करायचं, त्यात पर्याय काढायचं नाही. 100% केलं म्हणजे फायदाच होतो, तोटा होतच नाही असं पांडवांना माहीत होतं. म्हणून जिंकले. 100 कौरव मेले पण पांडव एक बी गेले. शेवटला जो सगळ्या महाभारतला कारण होता दोघे जण, त्याला मागं ठेवलं. कशासाठी? हे सगळं बघायसाठी की हे तुझ्यामुळे झालं सगळं. पण तो दात खाऊन असा होता, आमचे सगळेच मेले, ह्यांचा एक बी नाही मेला. हेच तर त्याला दाखवायचं होतं की परमेश्वरात काय पाहावे, भक्तीमध्ये काय पाहावे, आणि नुसतं इस्टेट आणि नुसतं सगळं असल्यावर त्याच्यात काय आहे हे त्याला शेवटला समजलं. म्हणून आपण त्याची विषयाची परीक्षा न घेता आपण आपलं कामाला लागणे, परमेश्वराचं ऐकणे, परमेश्वर काय म्हणतात ते समजून घेणे, कुठून मी तपास लावून ज्ञान मिळवणे, ह्याच्यासाठी हे जन्म. जसं जसं बुद्धी कमी होईल तसं तसं मला ज्ञान बी मिळवता येणार नाही. म्हणून 4 आसनी नाही, आता एकच विलाज आहे परमेश्वराचा की 4 साधन. 4 साधनाच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वराकडे जायचे. सन्निधान तर नाही सकाळी सांगितलं मी, पण सन्निधान प्राप्त कसं करायचं, तर आता 4 साधनाचं सन्निधान आपण कसं करू, 4 साधनाची सेवा कशी करू, 4 साधनाविषयी आवडी कशी ठेवू, 4 साधनाच्या बाबतीत फायदा काय होतो, कोणत्या साधनाचा काय फायदा आहे, हे सगळं माहीत झाल्याशिवाय 4 साधनाचं संरक्षण करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जे आपली गाडी नीट ठेवली तर आपल्याला प्रवासाला नेईल. म्हणजे परमेश्वर आपण पोचवून नेण्यासाठी हे 4 साधन कामी येतात आपल्याला. एखादा माणूस आपल्या गावाला जातो, पण आपल्याला 500 रुपये ठेवून जातो, मागून या, हे पैसे घ्या, मागून या मागच्या गाडी. तसं परमेश्वर आता जरी उत्तरापंथी गेले, जरी आता कोणते अवतार आपल्या दृष्टीसमोर नाही आहे, आहेत पण आपल्यासाठी नाही आहे, परंतु ते जर मिळवायचे असतील तर आपल्याला हे 4 साधनाची संघटन करावं लागतं. म्हणून हे 4 साधनाला खूप महत्त्व आहे. आणि जे 11 विधी सांगितलेले हे 4 साधनाच्या माध्यमातूनच सांगितलेले सगळे का नाही आहे. प्रसाद सेवा म्हणजे देवपूजा, म्हणजे हे साधन आलं. स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनी. स्थान आहे पहिलं, मग प्रसाद आहे, मग भिक्षुक आहे, मग वासनी आहे का नाही. स्थानाला पहिला नंबर, कारण भिक्षुक बिघडला, वासनिक बिघडला, कोणाच्या अंगात यायला लागलं, भूतबाधा झाली, कगनी भानामती झाली, कुठं झपाटल्या गेलं तर कोण कामी पडतं आपल्या. स्थान नसेल तर सगळंच गेलं. स्थानाने एवढी पावर निर्माण केली. आता पारण्याची गोष्ट ऐकली ना तुम्ही, ते दाढीवाले तिथं झोपले आपल्या स्थानावर, वटा काही नव्हता, रात्रभर त्याला असं उचललं. त्यांनी काय केलं, एक जोगीन होती, गर्दी होती, तिला सांगितलं झोप तिथं. त्याला बी ट्रायल बघायची होती, आता मलाच झालं काही. तिला बी उचललं, तिनं त्याला असे शिवे दिले, असे शिवे दिले. म्हणजे स्थानानं जर अभिमान घेतला त्याच्यामुळे तिथं कोणीच काय बोलू शकत नाही. आता नाही तर लोक येऊ सुद्धा देत नाही, मंदिर आहे हकलून लावायची, त्यांना परिचित काय करणार. म्हणून हे स्थान इतकं पॉवरफुल आहे, हे पहिल्या नंबरला. आणि हे स्थान इतकं मजबूत आहे
कोणी उपटून बी नेऊ शकत नाही, खोदून बी नेऊ शकत नाही. ते खाली खोल पाण्यापर्यंत असतं. किती? पाण्यापर्यंत जोपर्यंत पाणी खाली लागत नाही तोपर्यंत. तितक्यापर्यंत तो पाषाण नमस्कारी झालेला असतो. कोण कुठं उचलून येणार आहे? नाही. किती बी जेसीबी लावा. हा, तेच लोक नाही जाऊ शकत. मग एक स्थान खोदतील, 16.5 स्थान खोदायला किती दिवस लागतील? होतच आणि खोदून जिथं टाकले ते नमस्कारी झाला. हा? नाही. वाढले आणखीन. उलटे आणखीन तिथला वाढले. एक एक विशेष चेंचोक एवढा, तो बी कुठे पाडला तर त्यात पावर तेवढीच आहे. तो बी आटम साधा नाहीये. वाढणारच. जी शक्ती परमेश्वर ही सृष्टी बनवायला वापरतात ती एवढी महान शक्ती परमेश्वर, विशेष शक्ती परमेश्वराने त्या पाशांमध्ये ठेवलेली. मग तो विशेष एवढा असो की एवढा असो, पावर तेवढीच आहे. पावर शक्ती तेवढी. आणि ती कशासाठी आहे? आपल्या जीवांच्या भक्तजनांच्या रक्षणासाठी. काल सांगितलं तर मी, जशी आपण बाहेरून आल्यावर कपड्या धुळ बसते, तसं बाहेरच्या जागा राजस तामस असतात. कुठं ॲक्सिडेंट झालेले असतात, कुठं भूतबाधा झालेल्या असतात, कुठं काय असते. अशा तामस जागानं जीव सुद्धा मळीन होतो आणि मग त्याचं डोकं उलटं चालायला लागतं, घरात बिन धर्मात बिन. मग तो जो प्रकार आहे, बाहेरून आलं की पहिलं विशेषाव कपाळ ठेवलं की ती धूळ झटकली गेली, ती बाधा निघून गेली. साक्षात भूत बी आपल्या अंगात घुसून आलेलं असलं आणि आपण जर आल्याला विशेष केलं घरात, ते पळून जातं, दरवाज्यातूनच पळून जातं. म्हणजे इतकी पावर आहे आपल्या विशेषामध्ये. म्हणून आपला धर्मपंथ टिकू नये. आपल्यामुळे नाही, आपण काहीच करत नाही, आपण नाव घालवायचं काम करतो. कोणामुळे टिकू नये आपण? त्या स्थानामुळे, विशेषामुळे आपण टिकू नये. बरोबर. हे सगळ्यात महत्वाचं साधन आपण जतन करणं आवश्यक आहे. ते स्थानाची सेवना करता येईल. आता एक जण आपल्या महाराष्ट्रामध्ये, एक उपदेशी माणूस, त्याला काय त्रास होता, तो सेवना करत होता स्थानाची दुपारी 3 वाजता. तर त्याचा जो विरोधक होता देशी, त्यानं एका जादूगाराला पैसे देऊन त्याला मारून टाक म्हणून सांगितलं. तो जादूगार होता MP मध्ये, हा महाराष्ट्रामध्ये. आता MP मध्ये असल्यावर काय झालं, तिथून त्यानं मूठ मागली. आता मूठ ही अशी गोष्ट आहे, तुम्हाला माहित आहे सगळ्याला. तिकडून बटन दाबल्या इकडं लगे रक्त वाकून मरतो. उभ्या नसला तर उभ्यानं, झोपलेलं असतं बसलेलं असतं बसलेला, लगेच त्याचं हृदय फुटून जातं डायरेक्ट. हा, हे कोणतं इंटरनेट आहे पहा, कोणतं विज्ञान आहे, आहे ना. तर त्यानं त्याला मूठ मारली. हा स्थानाची सेवना करत होता, तिथं त्याचं काहीच चालू शकत नव्हतं. ती वापस गेली आणि त्याला त्रास होऊ लागला. तू मला तिकडं का पाठवलं, तू मला तिकडं का पाठवलं. त्यानं कसं तरी मंत्रातंत्राने ते शांत केलं. आपलं काम फेल झालं म्हणे, आयुष्यात पहिल्यांदाच आपलं काम फेल झालं म्हणे, कधीच फेल झालं नाही. मग त्या डोक्यात बसलं, आपल्या मंत्रापेक्षा भारी मंत्रवाला असं कोण आहे, आपल्यापेक्षा भारी कोण आहे. आपलं काम फेल झालं. त्यानं ज्यानं पैसे दिले त्याच्याकडून त्याचा पत्ता घेतला आणि त्याला भेटायला गेला. महाराष्ट्रात आला भेटायला. इकडे भेटायला आल्यानंतर मग तो कशाला सांगतो, मी तुला मारायसाठी प्रयत्न केला होता. मग तुम्ही कुठं असता, काय असता, कोणती भक्ती करता, कोणता देव आहे, काय करता, हे सगळं त्याने तपास काढला आणि सगळं सोडून दिलं आणि उपदेश घेऊन टाकला. म्हणजे स्थानाची सेवना करणं किती महत्वाचं आहे. तो जर त्यावेळेस स्थानाच्या सेवनेत नसता तर संपला होता. नंतर त्याला समजल्यावर नंतर त्यानं सांगितलं ना, मग असं केलं होतं, असं केलं होतं. मी उपदेश कशामुळे घेतला, म्हणजे असा फायदा होतो. आता नाशिकची गोष्ट आहे, पैशाच्या इकडची. उपदेशी कुटुंब आहे, त्याला खूप त्रास व्हायचा, त्याला बाधा केली होती. ज्या मांत्रिकाने ती बाधा केली, आता ह्याने काय केलं,
दत्तात्रयाचा विशेष होता, त्याची श्रावणा चालू केली सकाळी रोज. एक उदबत्ती जवळ श्रावणा करणे. श्रावणा करायला लागल्यावर त्याला त्रास होऊ लागला. अच्छा. ज्यानं बाधा केली त्या मांत्रिकाला. हम्म. आता त्याचा त्रास कशातच बंद व्हायना. त्यानं खूप मंत्रतंत्र केले. मग त्याचा गुरु होता मुंबईला, त्याच्याकडे गेला. अशी अशी गोष्ट आहे बा, आता काय करू. त्यानं काय प्रयोग केला, त्याला बी त्रास होऊ लागला. आता त्यांनी विचार केला, ज्याला आपण हे काय केलंय ना त्याला विचारू. त्याला हे भेटायला आले. मग दोघ जण कपडे बदलून असे तुमच्यासारख्या कपड्यामध्ये. मग काय करावं, बोलता 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 आम्हाला लयच त्रास होतो बा, काय करावं. त्याला म्हणे ते खोटं सांगता, आम्ही असं केलं तुला निर्माण. मग त्याने सांगितलं काही नाही म्हणे, देवाची सेवा काढ म्हणे. कोणता देव, काय देव, त्याने सगळी माहिती काढली. आणि मग त्याला माफी मागितली. तिथं ते विशेष सेवना करत होते, तिथं माफी मागितली. आणि मग त्याचं दुःख कमी झालं. आता देवाने काही सोडलं नव्हते. म्हणजे असं आपल्या विशेषामध्ये किती महत्व आहे, आपल्या स्थानामध्ये किती महत्व आहे, हे आपल्याला जर माहित नसेल मग कोणाला माहित पाहिजे. म्हणजे हे सगळं माहिती पाहिजे, ज्ञान पाहिजे ना. म्हणून हे स्थानाचं श्रवण करताना काही तेवढा वटाच नमस्कारी नसतो. काय आपण वट्याला स्थान म्हणतो, वट्याला स्थान नाही म्हणायचं कधी. तो वटा आहे, परमेश्वराचं आसन करायचा वटा आहे, निद्रा करायचा वटा आहे तो. पण स्थान कुठे आहे, खाली. वटा नंतर बांधला, त्याची कोण इकडे तिकडे जाऊ नये स्थानाची, म्हणून हे वटे. स्थानाची ओळखण याच ठिकाणी आहे. आपण काय करतो, वट्यावर डोकं ठेवतो आणि खाली पाय, जिथं खास स्थान खाली आहे तिथं पाय ठेवतो. सांगा. म्हणजे असं 3.5 हात आणि असं 3.5 हात, कोणतंही स्थान 3.5 हाताच्या कमी नाहीये. वटा छोटा बी असला 1 हाताचा, पण स्थान किती आहे, 3.5 हात. आपण कुठं बसतो, मग सेवना करताना आपण कुठं बसतो, सेवना वाटेची करतो आणि बसतो कुठं, स्थानावरच. आता तुम्ही विचार करा, ही लय आता सेन्सिटिव्ह गोष्ट आहे बघा. ही सांगण्यासारखी नाही, पण सांगायची वेळ आली. आता ह्याच्या अंगाला मी कुठं बी तोंड लावल, पण संडाच्या जागा तोंड लावल का. कपडे आहेत, 10 कपडे घातले, लावल का सांगा तुम्ही, लावल का. मग आपण जेव्हा स्थानाची सेवा करतो तेव्हा मांडी घालून बसतो. म्हणजे आपण कुठे ठेवतो, काय ठेवतो. अरे लय गजब गोष्ट आहे. समजलं का नाही, समजलं का नाही. स्थानाजवळ कधी मांडी घालून बसायचं नाही. गुडघे टेकून बसा किंवा पाय मागं करून बसा, मांडी घालून किंवा उभं राहून सेवना करा, पण मांडी घालून बसायचं नाही. आणि बसलं तर काय होईल तुम्ही सांगा. आता अवघडच. कोणता फायदा होईल, फायदाच नाही होणार. कोणता फायदा होईल, तोटाच होईल. किती होईल, ते तोट्याला लिमिट. आपण सहन करू शकतो का, नाही. म्हणजे अर्धा तास तिथून उठायचंच नाही, म्हणजे काय झालं. लयच अवघड काम झालं. हे सगळ्यांनी ध्यानात ठेवणे, हे माहितीच आणि नाही. जो हुकत असेल त्याला हळूच सांगणे. असं करणं कसं काही ठिकाणी छोटे मोठे राहते तिथं बघा का ते. आणि ते नाही, पण मांडी घालूनच करते ना बरेच लोक. हा ना. मांडी सेवना घालून करताना गप्पा नाही मागणे, नामस्मरण करणे. ज्या लेवायचं स्थान आहे ते लेवा आठवणे, ज्या अवताराचं स्थान आहे त्या अवताराचं नामस्मरण करणे. विशेषाची सेवना करताना सुद्धा हे किती महत्वाचा विषय सांगा बरं. लय महत्वाचं. बघलं किती आणि सांडलं किती, त्याचा हिसाबच नाही. सगळं सांगून गेलं, भरलं काहीच नाही. सांगा बा भगवानराव. नुसते जागली, काहीच झालं नाही. म्हणजे असं आहे ते. आणि आता ह्याच्यामध्ये आता हा देवपूजेचा विषय शॉर्टकटमध्ये झाला. त्याच्यात आरती करणे, उदबत्ती दाखवणे, आरती वळणे, हे सगळं आलं त्याच्यात. सेवना आली, सगळं आलं, स्नान आलं. आता हे सगळे विधी स्थानाच्या ठिकाणी केलेले स्वतः परमेश्वर स्वतः स्वीकार करतात. आणि मग
त्या व्यक्तीला जो इथं आवडीनं स्नान वगैरे परमेश्वराचं करल त्याला परमेश्वराचं सन्निधान भेटल्यावर बायसासारखं स्वामींना स्नान घालण्याचं सेवा त्याच्याकडेच येईल दररोज. म्हणजे इथं त्याची मुहूर्तभेट झाली पाहिजे. इथं आवडीनं कराल तर तिथं परमेश्वराच्या ठिकाणी आवडीनं, इथं कट माराल तर तिथं कट माराल. परमेश्वराच्या ठिकाणी त्याला घडणारच नाहीये असं येते. म्हणून परमेश्वराच्या ठिकाणी परमेश्वराचं सन्मान आल्यावर कसं वागायचं, कसा परमेश्वर आपल्याला भेटला पाहिजे, कसा प्रसन्न झाला पाहिजे, तर इथं स्थान प्रसाद वृश्चिक वासनी प्रसन्न केलं की ते प्रसन्न होणार होणार होणार. इथं जर खोटाळ्या केल्या तर तिथे खोटाळ्या करणार. मागताना सांगतो देवा ही असली भिक्षा आली बा, बाकीचं लपून ठेवलं जोळी, लपून ठेवलं. म्हणजे असं चांगलं लपून. म्हणजे 18 रोग नाहीसे करतो देव म्हणे. 18 घास 45 वर्षी लिहाय मौन धरा म्हणे 3 दिवस नाही धरलं. तसं परमेश्वराचं आपलं मौन धरणं म्हणजे कामापुरतंच बोलणे हे एक मौनच आहे ना. बाक गप्पा चालू 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 त्याचा दोष लागतोय. कामापुरतं बोलणे त्याचा दोष लागत. तर याच्यासाठी आता वेळ झाल्यामुळं किती 9 वाजले ना. 9 वाजून 10 मिनिट 9 काही टाइम झाले बाबा, अजून 15 मिनिटं सांगा. सकाळी चालायचं आहे ना. काय नाही आता ह्या पदयात्रेत आपलं एक गोष्ट केलेली हे तर आता पहिल्या दिवशी माहीत पाहिजे होतं, पण आता इथून पुढे ध्यानात ठेवा. आणि कमीत कमी 1-1 तास सकाळ संध्याकाळ असं सगळ्यांनी गुपचीप बसून नामस्मरण शांततेने झालं पाहिजे. एक खट्ट्या लक्ष जापे कराल तर हे प्रवृत्ती बनेल. देवाने काय सांगितलं, उत्तरापंथी देव उदास होऊन चालले. सगळ्या भक्तिजनाची तोंड एवढीशी झाली बागी बागी. आता आपण पोरके झालो, आपलं आम्ही चालल्या का निघून आपल्याला सोडून. आता आपण काय करा, कठीण परिस्थिती झाली. सगळे रडायचं म्हणजे डोक्यात चालू नाही राहिलंय कोणाचे. आता कसं व्हायचं. आता देवाने यांच्याकडे सगळ्यांना पाहिलं. एक लक्ष स्मरण करा म्हणे. किती पण भक्तिजनाकडून ते स्मरण बी होईना त्या दुःखामध्ये. आता देव जाणार देव जाणार. म्हणजे स्मरण जर केलं असतं तर आता आपले किती लोक आहे सगळे. जर ध्यान लावून लिळा आटवून शांततेनं स्पष्ट शब्द बोलून जर नामस्मरण केलं तर 1 तासात 5च गाठी होतात. किती होतात बरं का. नुसतं फुसूक फुसूक केलं तर मग 10-15. आणि तोंड बांधून नुसतं गाठी फिरवली तर 25 बी होत. तोंड हलवतच गाठीच पळती गाठीच पळती. असं जमेल का. तर अशा जर 5 गाठ्या केल्या प्रत्येकाने म्हणजे 5 गाठ्याचं 500 नामस्मरण होतं. किती 500. मग 10 जणांचं किती होईल 5,000. 100 जणांचं किती होईल 50,000. 50,000 गाठ्या सकाळी 50,000 संध्याकाळी. रोज 1 लाख स्मरण हे पक्क झालं असतं. पक्क करायला पाहिजे. कच नाही. सगळ्यात महत्वाचा परमेश्वराचा विधी हाच आहे. नेम लावायला पाहिजे. आयुष्याच्या शेवटी आपले भक्तिजन अनुसरले साधक अरण्यात जातात. कोणताच काय विधी नसतो, फक्त नामस्मरण. आणि तेच शेवटला परमेश्वराला जिंकून देतो. म्हणून ते आपल्याला घडलं पाहिजे होतं. आता उद्यापासून ध्यानात ठेवा. आणि झोपताना 5-5 गाठी करून घ्या वाटलं तर आपल्याला प्रायव्हेट. पण उद्यापासून असा मधला थोडासा टाइम सापडला की आपलं 1 तास सापडू शकतो ना. जेवण झाल्यावर सापडतो किंवा जेवणाच्या आधी सापडतो. टाइम आहे जेवायला. तसं 5-5 गाठ्या सोडायच्या नाही. सगळ्यांनी अंदाज बघायचा आणि सुरू
आपापलं लांब लांब बसायचं, जवळ बसायचं नाही कोणाचं. जागा किती व्यासते.